बाप काढला घराबाहेर दारात रडते आई. बाप काढला घराबाहेर दारात रडते आई. पण आणि खरा मर्द असशील ना तर आईला म्हण तुझ्यासाठी काय पण, तुझ्यासाठी काय पण. ऐका दादा, अरे लेका आठव तुझे दिवस. अरे लेका आठव तुझे दिवस. तू पोटाला यावा म्हणून माईनं किती केले नवस. अरे इकडून तिकडून देव सुद्धा तिच्या नवसाला पावला आणि तुझ्यासारखा हिरा तिच्या उदरामध्ये गावला. अरे तू लहान होतास राजा. अरे तू लहान होतास. माय तुला शेतात न्यायची. तू रडायला लागला की माय तुला दूध पाजायची. तिचं दूध संपलं तर तू तिचं रक्त ओढायचास. रक्त पाजून पोचलेले का त्या रक्ताचा तरी ठेव मान आणि पवित्र अशा माय बापाचा कधीच करू नको अपमान. अरे किती दिवस जगणार लेका झाडावरचं पिकलं पान. आता एक काम कर, दारातली माय तेवढी घरात आण. किती दिवस जगणार लेका झाडावरचं पिकलं पान. तू रोज गोडधोड खा. तू रोज गोडधोड खा. मायला शिळी भाकरी वाढ आणि भाकरी वाढायला तुझी बायको जर आडवी आली तर तिला घराबाहेर काढ. तिला घराबाहेर काढ. अरे सोडूनच जाणार नाही तुला बायको, मी बॉन्डवर लिहून देतो. अरे सोडूनच जाणार नाही बायको तुला, मी बॉन्डवर लिहून देतो. आणि यदा कदाचित गेलीच तर मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. अरे तू आंधळा नाही, तू पांगळा नाही, तुझी तुलाच कळली नाही किंमत. आणि मुलगा माय बापाला पोचतो म्हणून कुठल्याच बायकोत घर सोडून जायची नाही हिंमत. अरे मर्द बनवलाय लेका तुला माय ना, त्या मायचा तरी ठेव मान आणि पवित्र अशा माय बापाचा कधीच करू नको अपमान. अरे देवासारखा बाप तुझा तोही सोडलास वाऱ्यावर. देवासारखा बाप तुझा तोही सोडलास वाऱ्यावर. पोटाची खळगी भरण्यासाठी बाप रोज जायचा धारेवर. अरे तुला नोकरी लागली तर बापानं वाटली हत्तीवरून साखर, पण दुर्दैवानं आज त्याच्या ताटात नाही चतुर सुद्धा भाकर. अरे दुधागत अटून गेलेत बाप आणि माय. आज दुधागत अटून गेलेत बाप आणि माय. दुर्दैवानं त्यांच्याच संसाराला राहिलं नाही साय. पण एक काम कर, घरातले मायबाप तेवढे घरात आण आणि म्हण, मायबाप तुमच्यासाठी कधी पण, काय पण आणि कुठे पण.